हाय मैत्रिणींनो, ठाकरे क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग पाहणार आहोत आणि बॅक पार्ट मी कसा तयार केला याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. आणि आता आपण हे टक्स मारून घेऊयात. बॅक साईडला दोन्ही साईडला टक्स मारून घेऊयात. आता ह्या आपली बॅक साईड तयार झालेली आहे. आपण आता कटोरी जॉईंट करून घेऊया साईड पार्टला. तर सुरुवातीला एक कटोरी आपण खालच्या बाजूने जॉईंट करून घ्यायची आहे आणि डबल टिप देऊन घेऊया. आता कटोरीला टक्स टाकायचा आहे. तर 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच लांब असा हा टक्स टाकायचा आहे आपल्याला. आणि टक्सला सुद्धा आपण शिलाई मारून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता किती खूप छान असा पफ आलेला आहे आपल्या कटोरीला. याच पद्धतीने आपण दुसरी कटोरी सुद्धा जोडून घेऊया. दुसरी कटोरी जोडताना ही कटोरी आपण गळ्याच्या बाजूने जोडून घ्यायची आहे वरच्या साईडून. तर पूर्ण अशी व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेऊयात. आणि या बाजूला सुद्धा आपण एक टक्स टाकून घेऊयात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे सुद्धा आपण टक्स टाकून घेऊयात. आणि या ब्लाऊजला आपण अस्तर कसा जॉईंट केला किंवा या ब्लाऊजची कटिंग, तर हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर आपण आता फ्रंटचं हे झालेलं आहे आपले दोन्ही साईडचे कटोरी जॉईंट करून. आता आपण योगपट्टी जॉईंट करणार आहोत. योगपट्टीला अस्तर कसा जोडला हे तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. आणि आता योगपट्टी खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि वरतून कटोरी जोडलेला साईड पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता जो आपला शोल्डरचा आहे तिथून आपण गोल करत असा रोल बनवून घ्यायचा आणि अस्तरच्या योगपट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूचे योगपट्टी आपल्याला अशीच जोडायची आहे. इथे आता आपली शिलाई देऊन झालेली आहे. तर हा जो आतला भाग आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे. याच्यामुळे काय होतं की शिलाई आतल्या बाजूला राहते आणि योगपट्टीच्या इथे ब्लाऊज असा उसवत नाही किंवा त्याची शिलाई अशी निघत नाही. काही वेळेला पीस थोडा हलका असला तर त्या बाजूला तो फसतो, ते सुद्धा होत नाही. ती कवर शिलाई असल्यामुळे व्यवस्थित बसतो तो. आणि आता जिथे आपल्याला हुकपट्टी जोडायची आहे, आयपट्टी जोडायची आहे, त्या बाजूला थोडंसं एक्स्ट्रा झालं आहे, ते मी कट करून घेतलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने सेम व्यवस्थित सेम त्याच पद्धतीने जॉईंट केलेला आहे रोल करून योगपट्टी. या पद्धतीने योगपट्टी जॉईंट केली ना कधीच ब्लाऊज खराब होत नाही. तर हा आपला कटोरी ब्लाऊज आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं बाहेर काढून घेतलेलं आहे. इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही कटोरीला टक्स किती छान आलेला आहे. आणि आता आपण ही हुकपट्टी जॉईंट करून घेणार आहोत. तर ती मी डबल पट्टी होती जॉईंट करून घेतली आहे आणि हुकपट्टी नेहमी वरच्या बाजूने जॉईंट करायची असते. तर ब्लाऊजच्या वरच्या भागाला हुकपट्टी ठेवायची आणि आतल्या बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि याच्यानंतर याला दाब शिलाई सुद्धा मारून घ्यायची आहे. तर थोडं नाकाने प्रेस करून घ्या आणि मग दाब शिलाई मारून घ्या. तर आतल्या बाजूला आता हुकपट्टी आपण पलटी मारून शिलाई मारून घेणार आहोत आणि पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहोत हुकपट्टीला. तर ही आपली हुकपट्टी तयार झालेली आहे आणि आयपट्टी आपण आतल्या बाजूने जॉईंट करणार आहोत. गळासुद्धा आपला गोल आलेला आहे. आता आपण ह्या दुसऱ्या भागाला आयपट्टी जॉईंट करणार आहोत. तर आयपट्टीसाठी मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि आयपट्टीचा कपडा जो आहे तो आपण आतल्या बाजूने ठेवून दिला आहे आणि वरून शिलाई मारली आहे. आणि आता थोडंसं आत असं फोल्ड करूया. तर ही आपली आयपट्टी तयार झालेली आहे. पुन्हा इथे एक शिलाई मारून घेऊयात आणि याला तुम्ही हातावरचे आय करायचे असले तर नंतर करू शकता किंवा मशीनवरचे करायचे असले ते सुद्धा करू शकता.
तर मी इथे पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर मशीनची आय करणार आहे. तर दोन्ही गळे पाहू शकता एकदम व्यवस्थित असे गोल आलेले आहेत आणि अशी क्रॉस पट्टी घेतली आहे मी. याचे आपण गळ्याला पायपिंग करणार आहोत. पायपिंगसाठी नेहमी क्रॉस पट्टी वापरायची, त्याच्यामुळे आपली पायपिंग व्यवस्थित बसते आणि दिसायला सुद्धा ती खूप सुंदर दिसते. तर आता हे अशी मी दोन्ही भाग व्यवस्थित पकडून शिलाई मारून घेत आहे सावकाश. तर पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि आता आपण साईडचं थोडंसं कट करून घेणार आहोत आणि असे क्रॉस कट देऊन घेऊयात. असे छोटे छोटे कट दिल्यामुळे गोट आपला छान बसतो पायपिंग. आणि आता फोल्ड करून अशी शिलाई मारून घेऊया. तर थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. आणि एक्स्ट्रा जे काही असेल ते कट करून घेऊयात. तर हा आपला पूर्ण पायपिंग मारून झालेली आहे. असा गळा गोल आलेला आहे. तर या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण पायपिंग मारून घेऊयात. इथे सुद्धा क्रॉस पट्टी लावलेली आहे डबल फोल्ड करून. या बाजूला सुद्धा गोट मारून झालेला आहे आपला. तर आता दोन्ही साईड पार्ट तयार झाले आहेत आपले आणि ही आपला बॅक आहे आणि दोन्ही फ्रंट आपण आता त्याच्यावरचे असे उलटे ठेवून टीप टाकून घेऊयात. तर डबल टीप टाकायची आहे. तर या बाजूला सुद्धा आपण सेम तशीच टीप टाकून घेऊयात. दोन्ही भाग व्यवस्थित पकडायचे आहेत, पुढे मागे शोल्डरला नाही झाले पाहिजे. आणि आता आपण बाही जॉईंट करून घेऊयात. तर ही आपली ज्या साईडला समोरच्या साईडला आपल्याला आतील आकार जो खोलगट असतो तो ठेवायचा आहे. तर दोन्ही बाही अगोदर पाहून घ्यायच्या की कोणती कोणत्या साईडच्या आहे आणि मग अशी सेंटरपासून बाही जॉईंट करायला सुरुवात करायची. अशी व्यवस्थित अशी सावकाश टीप टाकून घ्यायची, कुठेही चून पकडली नाही पाहिजे. तर पूर्ण शिलाई टाकून घेऊया आपण स्लीव्जला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या ब्लाऊजला अस्तर कसं जॉईंट केलं मेन फॅब्रिकला याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आता या बाजूला सुद्धा आपण डबल टिप टाकून घेऊयात. तर ही आपली स्लीव जॉईंट करून झालेली आहे. आता आपण एक कवर शिलाई टाकून घेऊयात. तर ही अशी कवर शिलाई टाकलेली आहे व्यवस्थित पकडून. जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं. आता आपण आतून एक शिलाई टाकून घेऊयात. ब्लाऊज उलटा करून घेऊयात आणि आतल्या बाजूने एक शिलाई टाकायची आहे. आता व्यवस्थित असं पकडून आतून शिलाई मारून घेऊयात. सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा स्लीव जॉईंट करून घेणार आहोत. तर या बाजूला आपण स्लीव जॉईंट करूया. या स्लीव्जला सुद्धा सेंटरपासून टीप टाकायला सुरुवात करायची. तुम्ही पाहू शकता मी कटिंगचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. याचा स्लीव्ज अगदी आपली एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसते, कुठेही एक्स्ट्रा झालेली नाही आहे. तर सेम त्याच पद्धतीने आपण बॅक साईडच्या भागाला स्लीव जॉईंट करतोय. तर तिथे पण पाहू शकता तुम्ही स्लीवच्या आकारानुसार हे थोडंसं असं फिरवत शिलाई मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा डबल टिप टाकून घेऊयात.
आणि कट करून घेऊया धागा. आता दोन्ही स्लीवचे जॉईंट पकडून आपण व्यवस्थित अशी याला सुद्धा कवर शिलाई टाकून घेऊयात. आणि जे काही एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकूया. याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर आता याला आतून पण आपण एक शिलाई टाकून घेऊयात. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचे धागे वगैरे काहीच निघत नाहीत. दिसायला पण खूप सुंदर दिसतं ते. तर आता आपले दोन्ही बाजूचे स्लीव्स पण जॉईंट करून झालेले आहेत. आता आपण फिटिंग